नमस्कार. आज आपण अगदी झटपट तयार होणारी आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी आज आपण मूग डाळीची खीर बनवणार आहोत. खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते. तर आज आपण इथे मूग डाळीची खीर बनवणार आहोत. तर इथे मी एक छोटी वाटी आपण मूग डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर 10 ते 15 मिनटासाठी आपण पाण्यामध्ये छान भिजवून घेतलेली आहे. तर इथे 10 ते 15 मिनटं झालेली आहेत आणि आता मुगाची डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तर कुकरला झाकण लावून मीडियम गॅसवर आपण डाळ शिजवून घेणार आहोत. तर डाळ शिजेपर्यंत आपण एका बाजूला आपण ओलं खोबरं आहे अर्धी वाटी, ते आपण आता मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत. तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत आणि खोबऱ्याचे तुकडे आपण छान बारीक करून घेणार आहोत. आता हे तुकडे आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत. तर इथे मिक्सरमध्ये आपण खोबरं छान बारीक करून झालेलं आहे आणि आता गाळणीने आपण गाळून घेणार आहोत. तर इथे आपल्याला नारळाचा रस म्हणजे दूध काढून घेणार आहोत. तर बारीक करून घेतलेलं खोबरं आपण गाळणीने छान गाळून घेणार आहोत. अशा पद्धतीने गाळणीमध्ये आपण छान दूध आहे ते आपण अशा पद्धतीने गाळून घेणार आहोत. तर इथे नारळाचं दूध आपण गाळून घेतलेलं आहे. तर ते आपण एका बाजूला ठेवून देणार आहोत आणि इथे डाळ आपली कितपत शिजलेली आहे ते पाहूया. तर इथे पाहू शकता डाळ छान आपली शिजलेली आहे. तर चमच्याने आपण अशा पद्धतीने डाळ छान घोटून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता डाळ छान आपली शिजलेली आहे आणि आता आपण कुकर गॅसवर ठेवणार आहोत आणि कुकरमध्ये म्हणजेच डाळीमध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत. जर तुम्हाला ही खीर कितपत घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवू शकता. तर पाणी टाकल्यानंतर मुगाची डाळ आपण अशा पद्धतीने छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे मुगाची डाळ छान आपण मिक्स करून झालेली आहे. तर इथे तुम्हाला कितपत घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मुगाच्या डाळीला आपण छान उकळी येऊ द्यायची आहे. आणि इथे आपण एक वाटी आपण गुळाचा वापर करणार आहोत. तर इथे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली. तर इथे आपण एक वाटी मुगाच्या डाळीला एक वाटी आपण इथे गुळाचा वापर केलेला आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचा वापर करू शकता. तर इथे खीर साधारण घट्ट वाटत आहे म्हणून आपण एक पेलाभर पाण्याचा वापर केलेला आहे. तर इथे आपण आता गूळ विरघळेपर्यंत छान आपण स्लो गॅसवर खीर आहे ती शिजवून घेणार आहोत म्हणजे गूळ छान विरघळला जाईल. तर इथे खिरीला छान एक उकळी आलेली आहे पाहू शकता. गूळ पण साधारण छान विरघळलेला आहे. तर इथे आता खिरीला छान एक उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे खिरीला उकळी आल्यानंतर आपण जे नारळाचं रस म्हणजेच दूध काढून घेतलेलं आहे ते आपण आता खिरीमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. खिरीला छान स्वाद येण्यासाठी इथे आपण जायफळ पावडर आणि वेलची पावडरचा वापर केलेला आहे. तर नक्कीच अशी खीर करून बघा. खूप छान चविष्ट अशी ही खीर तयार होते. तर इथे आपण डाळ शिजताना थोडंसं मिठाचा वापर केलेला. तर इथे अगदी थोडंसं आपण गोडाचा पदार्थ बनवतो तेव्हा आपण थोडंसं मिठाचा वापर करतो. तर मी डाळ शिजताना थोडंसं मिठाचा वापर केलेला. तर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही मिठाचा वापर करू शकता. थोड्याशा तुपावर आपण इथे ड्रायफ्रूट्स छान तळून घेतलेले आहेत. तर आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता. तर आता खिरीमध्ये आपण ड्रायफ्रूट्सचा वापर केलेला आहे. खिरीला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तर इथे पाहू शकता खीर छान आपली तयार झालेली आहे आणि इथे आता गॅस बंद करायचा आहे. तर इथे आपली ही मुगाच्या डाळीची छान खीर तयार झालेली आहे. नक्कीच रेसिपी बनवून बघा. खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते. तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही मुगाची खीर तयार होते. तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. तर इथे मुगाची खीर छान तयार झालेली आहे. वरून आवडत असल्यास केशर आणि ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता. तर इथे मूग डाळीची खीर छान तयार झालेली आहे. तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.